जैसे स्वप्न तैसीच चिठ्ठी, आनंद झाला सकळा पोटी। मग ते धोतर रेशीम काठी, घातले कर संपुटी श्यामाची या। त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी, परस्परांशी पडता मिठी। परमानंद न माय पोटी, सुख संतुष्टी उभयाते। माधवराव अंतरी खुश, आनंदरावासही संतोष। झाला साई भक्ती परिपोष, आशंका निरास काकांचा। असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार। ठेविल्या गुरुपायांवर शिर, गुरुवदनोद्गार लक्षावे। आपणाहून आपुली स्थिती, आपुली भूमिका वा चित्तवृत्ती। गुरु जाणे नखशिखांती, उद्धारगती ही तोच। जैसा रोग तैसे निदान, तैसेच औषध वा अनुपान। सद्गुरु नेमी शिष्याला गुण, भवरोग निवारण कार्यार्थ। स्वये तो जी करितो करणी, आणू नये आपुले अनुकरणी। तुम्हा कारणे गुरुमुखातुनी, निघेल ती वाणी आदरावी। त्याच शब्दांवर ठेवावे मन, तयांचेच नित्य करावे चिंतन। तेच तुमच्या उद्धारा कारण, ठेवा हे स्मरण निरंतर। गुरु सांगे ते पोथी पुराण, ते तो तद्वचन स्पष्टीकरण। मुख्य उपदेशी ठेवा ध्यान, ते निगम ज्ञान आपुले। कोणाही संताचे वचन, त्याचा करू नये अवमान। आपुली माय आपुली जतन, करील ती अन्य कोण करी। खरा मायेचा जिव्हाळा, लेकुरा लागी तिचा कनवाळा। बाळ नेणे तो सुख सोहळा, घेईल तो लळा ती पुरवी। संत सृष्टी माझी उमाप, आपुला बाप तो आपुला बाप।